सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनेलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन. एकं नित्यं विमलवचनं सर्वाधिसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणातीतं सद्गुरुं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। पंचजगद्गुरूंना हृदय मंदिरमध्ये स्मरण करू बसवादी प्रमग्गन मथादी शिवसंत यांच्या दिव्य चरणकमली अनंत अनंत प्रणिपात समर्पित करून परमपूज्य राष्ट्रसंत वसुंधरा रत्न सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांना वंदन करू आणि त्यांच्या 108व्या जन्मोत्सवानिमित्त आपण जमले सर्व शिवशरणी आणि शिवशरणा आचार्य श्री गुरुराज महाराज अहमदपूरकर तसेच शिवभक्त परायण रतिकांत स्वामी सोनारकर या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे सौभाग्यवती उमाताई स्वामी उमाताई ग्लानिर्भवति भारत ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होत असते अशा वेळी परमेश्वरांना या मृत्यू लोकावरती गण पाठवावं लागतं आणि ही गण आपल्या या मृत्यू लोकावरती आल्यानंतर जन्माचा आपल्या या ऱ्हास होत चाललेला आणि त्यांना पुनर्स्थापना करण्यासाठी हे गण या ठिकाणी काम करत असतात. माऊली परमेश्वरामध्ये म्हणू लागलेले 763 गण आवर्तीनं जे निरोधयादी शरण महाविख्यात ते 763 गण आहे. अगोदर 5 आचार्यांना पाठवून दिलेले आहे. रेणुक, दारुक, घंटाकर्ण, गजकर्ण, विश्वकर्ण या 5 आचार्यांनी आपल्या या वीरशैव धर्माची स्थापना केली आणि हा धर्म शिवापासून निर्माण झालेला आहे. सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशा या 5 मुखातून एक आचार्यांची उत्पत्ती झालेली आहे. त्यांनी आपल्या या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यानंतर वीर, नंदी, वशभ, स्कंद हे त्याचे जे उप आचार्य आहेत त्यांनी हे प्रत्येक ठिकाणी मठ आहे त्यांना उपाचार्य अशा प्रकारचे म्हटलं जातं आणि त्याच्या
मठावरचे जे उपाचार्य आहेत ते आपल्या धर्माचं काम करतात. 12व्या शतकामध्ये परत आपल्या या धर्माला ग्लानी आली. त्यावेळेस मादिराज आणि मातरंबिका यांच्या पोटी नंदकेश्वराचा अवतार म्हणजे अग्नबसवांचा अवतार. 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांचा जन्म झाला. पुन्हा 500 वर्षानंतर पुन्हा आपल्या धर्माला ग्लानी आली. त्यावेळेस पुन्हा पार्वती माता यांच्या उदरी मन्मथ माऊलींचा जन्म झाला. माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी मन्मथ माऊलींचा जन्म झाला. मन्मथ माऊली म्हणू लागले, मन्मथ आला से फुलोका, आता कोणी घेऊन, आता मी आलोय, धर्माचं संरक्षण करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि म्हणून आता तुम्हाला काही काळजी करायची गरज. माऊलीनं सुंदर अशा प्रकारचा परमरश ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी निर्माण केला. एखाद्या वेळेस आपण लिहित असताना आपलं स्वतःचं नाव लिहितो खाली, मी हा ग्रंथ करता आहे, अमुक आहे, तमुक आहे. परंतु माऊलीनं कधीच मी ग्रंथ करता म्हणून लिहिलं नाही. म्हणू लागले माऊली, ग्रंथ संवाद शिवगौरीचा, निज ठेवात महाशिवगणाचा, या लागी बोलवालवाचा, पुलिया सुखाला. तुमच्या सुखासाठी हा परमरश ग्रंथ मी लिहित आहे. आणि हे कुणाचं आहे तर माझं काही नाही आहे, परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून त्या ठिकाणी मी लिहिलं होती. स्फूर्ती उन्मेष देवोनी स्वयं वाचीची वाचा होणी, प्रेम रसे अक्षर घोळणी वाचेनी व देवी स्वामी. आणि ही सगळी स्फूर्ती देवाची, परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आहे. आणि तोच कृपा आशीर्वाद मी तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवत आहे, असं त्या ठिकाणी मन्मथ माऊली त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पहा 500 वर्षानंतर पुन्हा आमच्या धर्माला ग्लानी आली. 21व्या शतकामध्ये आपल्या धर्मापासून आम्ही वंचित होऊ लागलेलो. भस्म लावायचं म्हणले की लाज वाटू लागलेली, गळ्यात लिंग बांधायचा म्हणले की त्या ठिकाणी लाज वाटू लागलेली. अशा अवस्थेमध्ये, विविध अवस्थेमध्ये आपला सर्व समाज बांधव त्या ठिकाणी आपली दैन्य अवस्था निर्माण झाली. अशा कालखंडामध्ये माता प्रयागराज जयबाई आणि पिता विश्वनाथ स्वामी यांच्या उदरी फाल्गुन महिन्यामध्ये, आता फाल्गुन महिना आणि शुक्ल पक्षामध्ये आजचा 3री तिथी आहे. 3ऱ्या तिथीला, तृतीयेला शिवलिंग स्वामींचा, शिवलिंग महाराजांचा जन्म झाला. जन्म झाला त्यावेळेस ते महाराज मणिवाल शिवाचार्य होते. त्यांनी कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी मुलाला पाहिलं आणि सांगितलं, हा जो मुलगा आहे ना तुमचा मुलगा नाही, तो माझाच मुलगा आहे. आणि तुम्हाला मला हा त्या ठिकाणी दिला पाहिजे. असं त्यांनी आपल्या त्यांचे बंधू असतील किंवा आप्त असतील त्यांना सांगितलं, मुलगा कोणाचा आहे जरी तुमचा असला तर तो माझ्यासाठी आहे आणि तो तुम्ही मला दान दिला पाहिजे. आता सगळे माणसं दान देतील, पण मुलगा एखाद्या वेळेस माहित आहे तुम्ही दान देऊ शकता का? नाही जाऊ. नाही नाही नाही, मुलगा आमच्यासाठी आहे, तुम्ही पाहिजे ते घ्या बाबा, पैसे मागा, काही सोनं नाणं मागा, पण मुलगा नको. पण त्यावेळेस धर्मासाठी
आमच्यासाठी या सगळ्या धर्मासाठी माता प्रयाग माताने आणि विश्वनाथ स्वामीने राष्ट्रसंतांना त्या ठिकाणी दान दिलं आणि हे थोडेसे मोठे होऊ लागलेले बघा. आपले सुद्धा मुलं मोठे होतात, पण राष्ट्रसंत सुद्धा लहान वयापासून मोठे होऊ लागले. आताच राज्य आई म्हणत होते खूप हट्टी आहे तो महाराज आताचे सुद्धा, तसंच महाराज सुद्धा हट्टी. महाराज हट्टी होते आणि लहानपणापासून त्यांना धर्माच्या आवड होती. महाराजांनी अनेक त्या ठिकाणी ग्रंथांचं वाचन केलं. हिमालयामध्ये जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, घरदार सोडलं आणि अभ्यास करू लागलेले. पंजाब मध्ये जाऊन MBBS ची परीक्षा उत्तीर्ण केले, डॉक्टर झाले. डॉक्टर झाल्यावर त्यांना भरपूर पैसा कमवता येत होता, परंतु नाही म्हणले आपलं जीवन हे आपल्या धर्मासाठी घालायचं आहे, स्वार्थासाठी काहीच करायचं नाही. आणि मग हिमालयात गेल्यानंतर तिकडच राहिली, मठाकडे आलेच नाही. तिथल्या सगळ्या शिष्य लोकांना काळजी वाटू लागली, महाराज कुठे गेले, काय गेले, काय करू लागले, काय नाही, तोच फक्त आला. पण काही शिष्य त्यांचे देवदर्शनासाठी गेल्यानंतर महाराजांचं दर्शन त्यांचं तिथं झालं. आणि दर्शन झाल्यानंतर गावाकडे येऊन त्यांनी सांगितलं की महाराज त्या हिमालयामध्ये आहे. आणि मग त्यांचा शोध घेत महाराजांना इकडे आणलं. इकडे आणल्यानंतर मराठी त्यांना जास्त बोलता येत नव्हती म्हणतात, पहिलं हिंदीत बोलायचे. स्वभाव अतिशय कडक होता, जवळ कोणी जायला भाग नव्हते. त्या काळात दळणवळणाची साधनं खूप कमी होती. प्रवास करत असताना गाडी बैलावर प्रवास करायचा. आणि मग गावाकडे आल्यानंतर पाहिलं परमहंसासारखा ग्रंथ एकच होता. आणि इतर धर्माचं प्राबल्य भरपूर होतं, आपल्या धर्माचं काय नव्हतं, प्रचार प्रसार नव्हता. त्यावेळेस चापोली असेल, शिरोळ असेल, असे 4-5 गावामध्ये भजन व्हायचे. भजनामध्ये सुद्धा एक सारखेपणा होता, भजनात एकसारखेपणा होता. पण थोडं भजन त्या ठिकाणी ते जसं जमत तसं ते त्या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करत. मग महाराजांनी सगळा अभ्यास केला आणि या सगळ्यांची भजन पद्धती एकच केली आणि सगळ्या गावांना एकाच पद्धतीने भजन करायला त्या ठिकाणी सांगितलं. परमर्ष सुद्धा आमच्या शिरोळांपाळ मध्ये आल्यानंतर काही भक्त लोक सांगायचे नाही म्हणले, महाराज आमच्याकडे 2-3च परमर्ष होते म्हणले. आणि त्या 3च परमर्षावरती अखंड शिवनाम सप्ताह सुरू केला. त्यानंतर महाराजांनी परमर्षाच्या अनेक आवृत्त्या त्या ठिकाणी तपासल्या आणि त्यांचा एक संघ करून त्या ठिकाणी एक परमर्ष त्या ठिकाणी छापला. आणि गावोगावी त्या ठिकाणी काय केलेला आहे, हा परमर्षाचा अखंड शिवनाम शब्दाचा प्रचार प्रसार माऊलीने त्या आणि सांगितलं, निदू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. आमचा स्वधर्म काय आहे, आमचा आचार विचार काय आहे आणि धर्माप्रमाणे त्या ठिकाणी वागा.
दीक्षा घ्या, गुरुमंत्र घ्या, परमर्षाचं पारायण करा. अखंड श्रवणात सत्य आहे. गावी त्या ठिकाणी उभा केली. भजनी मंडळ नव्हतं त्यावेळेस. ते भजनी मंडळ आताच्या भजनी मंडळामध्ये खूप फरक आहे. त्यावेळेस ते भजनी करी 8 दिवस एका गावात राहायचे आणि त्याचं मोल घेत नव्हते. मोल मध्ये पैसे घ्यायचे. निस्वार्थ सेवा केली माऊलींच्या सोबत जाऊन. आणि माऊली सुद्धा निस्वार्थ काही घ्यायचं नाही. आणि तशा पद्धतीनं त्या काळात शिवरायांचे भजनी मंडळ असेल, चापुरीचे भजनी मंडळ असतील, तोंडाचे भजनी मंडळ असतील, या सर्वांनी काय केलं महाराजांना सांबार चंदमाव काही जरी असलं ना तरी दीक्षा संस्काराला अनन्य साधारण महत्व आहे. आणि ते माऊलीनं आपल्या या अनेक आपल्या आशीर्वाचनातून सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं आणि जागर केलं. दीक्षा संस्कार केले आणि सर्वांना त्या ठिकाणी काय केलं, शुभक्त म्हणून जगण्याचा प्रयास केला. आणि तेव्हापासून आता आपण काय करू लागलो, खाली भस्मलिंग गळा, शुभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. माऊलीनं आम्हाला धन्य केलं. अनेक आशीर्वाचन प्रत्येक गावी नवीन त्यांनी ते केलेलं आहे आणि आम्हाला जागर केलंय. 1956 पासून आज पागाय महापदयात्रा त्या ठिकाणी गेली. माऊलींच्या सोबत आम्हाला पदयात्रा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्यांच्या सोबत राहण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी माऊलींचा सहवास लाभलेला आहे आणि म्हणून आमचं जीवन त्या ठिकाणी खरोखर धन्य झालं. जरी करता आम्ही मनमात माऊलीला पाहू शकलो नाही, अन्य वस्तूंना पाहू शकलो नाही, पण आज प्रति मनमात माऊली म्हणजे राष्ट्रसंत अशा प्रकारचे होते. त्यांना आम्ही पाहिलं, त्यांचा सहवास लाभला, त्यांच्या सानिध्यात आम्ही राहिलो आणि आम्हाला खऱ्या सुखाची अनुभूती त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि आमचं जीवन खरोखर त्या ठिकाणी धन्य आहे. कसं आहे, मनुष्य जन्माला एक ना एक दिवस जावं लागतं. अगोदरचे संत पुरुष, थोर पुरुष, ते त्या ठिकाणी त्यांनी कार्य करून गेलं. त्यांनी त्यांचं कार्य करून गेलं. जसं मनमात माऊलींनी त्यांचं कार्य पूर्ण केलेलं आहे, तसंच आप्पांनी सुद्धा त्यांचं कार्य पूर्ण केलेलं आहे. परंतु बोलता बोलता आप्पा एक दिवस असं म्हणून म्हणत होते, मी एवढ्या परमर्षांच्या आवृत्त्या छापले ना तरी सुद्धा मला आणखी परमर्ष समजला आणि ती मला पुन्हा जन्माला यावं लागत आणि पुन्हा त्या ठिकाणी मला काम करावं लागलं असं या ठिकाणी आप्पा म्हणत होते. म्हणजे कितीही जरी काम मी केलं तरी सुद्धा कमीच आहे. धर्मासाठी कमीच आहे, तुमच्यासाठी कमीच आहे, मी माझ्यासाठी कमीच आहे, असं आप्पा एका ठिकाणी खंत व्यक्त करून सांगू लागलेले. कसं आहे, कितीही काम आम्ही करू लागलो तरी सुद्धा अपूर्व पडतं त्या ठिकाणी. पण कोणी अपूर्व करणारं काम तुम्ही सर्व भाविकांनी पूर्ण केलेलं आहे. आम्ही सर्व भाविकांनी पूर्ण केलेलं आहे. गावी आज राष्ट्रसंतांचा त्या ठिकाणी जन्मोत्सव होऊ लागलेला आहे. ऐका, आता आमचे आजोबा ज्याचे प्राण झाले त्यांचा आम्ही कधी जन्मोत्सव केला का बरं नाही केला? असो, परंतु अशा महान सत्पुरुषांचा आम्ही जन्मोत्सव साजरा, कारण त्यांचं कार्य हे अलौकिक अशा प्रकारचं कार्य आहे, कधीही न संपणार अशा प्रकारचं कार्य आहे. आणि ते कार्य राष्ट्रसंतांनी आमच्या या ठिकाणी करून गेलेलं आहे. आणि त्यांचा हे जे कार्य आहे, जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हे त्यांचं नाव अलौकिक अशा प्रकारचं राहणार आहे, तेवत अशा प्रकारचं राहणार आहे.
कारण त्यांनी त्यांचं ते काम जीवनात केलेलं आहे. हे अलौकिक अशा प्रकारचं कार्य आहे. त्यांना त्यांच्या कार्याला आमचं माझं नतमस्तक त्या ठिकाणी असलं. कारण आज माऊली जर झालं नसते तर आमच्या बाळावरती त्रिपुंड दिसला नसता, आमच्या हातात परमदर्शन राहिले नसता, आमचे असे अखंड शिवनाम सप्ते आम्ही साजरे करू शकलो नसतो. कारण ते त्यांचा जो प्रचार प्रसार जो आहे तो माऊलीने अशा प्रकारचा केलेला आहे आणि ते कार्य उदंड अशा प्रकारचं कार्य आहे.